हिंजवडीचा वॉटर पार्क करणाऱ्यांवर आता पीएमआरडी कडून कारवाईचा बडगा जो आहे तो या ठिकाणी उगारलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पोलीस बंदोबस्तात जे आहे या ठिकाणी आता अतिक्रमण जे आहे या ठिकाणी काढण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र प्रत्यक्षात केली जाणारी ही कारवाई केवळ फार्स असल्याचं देखील बोललं जात असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। ज्या पाड्या धेंड्यांनी हिंजवडीतील नैसर्गिक नाले जे आहेत ते बुजवून त्या ठिकाणी बहुमजली अशा इमारती त्या ठिकाणी बांधल्या, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता या ठिकाणी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे आहे या ठिकाणी आता कारवाई करत असल्याचा विरोध शेतकरी या ठिकाणी करताना आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर मोठे मोठे बिल्डर या ठिकाणी या बिल्डरांनी मोठे नाले जे आहेत ते या ठिकाणी बुजवलेले आहेत। मात्र या ठिकाणी सामान्य शेतकरी असेल किंवा दुकानदार असतील यांच्यावर पीएमआरडी कडून कारवाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। काही शेतकरी आहेत, काय सांगाल? काय पीएमआरडीने चालवलंय सगळं अन्यायचे, इथं आम्हाला कसली नोटीस नाही काय नाही, आणि इथं रोडचं काम चालू केवळ या बिल्डरांसाठी चाललंय। आता इथून काय आयटीएनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। इथून जरी ट्रॅफिक गेलं, विप्रो सर करून आलं, इथून गेलं तर लक्ष्मी चौकात जाते, लक्ष्मी चौक जाम, भूमकर चौक जाम, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। आणि जे वडे नाले पाणी तुंबले ते सोडले आणि इथं रोड चालू केलाय। पाणी तुंबते म्हणूनच त्यांच्याकडून कारवाई सुरू केली। साहेब आमचं काय म्हणणं आहे, पाणी जे तुंबते ना याला काय कोणावर आम्हाला दोष द्यायचा नाही। फक्त या भागामध्ये सुरुवातीला एमआयडीसी झाली, ते एमआयडीसीने नियोजनच गलथान प्रकारचं केलं। आता त्याला कोणी पीएमआरडीवर दोष देतं किंवा वेगळा कोणावर दोष देतं, मुळात ही जुनी खरकटी आहे। आता ती खरकटी काढायचं काम समजा नवीन लोकांना येतोय 4 वेळा अधिकारी बदलतात, समजा हे होतं, त्यांना आम्हाला दोष द्यायचा नाही। मुळात एक विषय काय, आता रस्त्याचा विषय मुळात आता ह्या ज्या ठिकाणी आपण आहे ही हिंजवडीच्या सगळ्या भूमिपुत्रांची जमीन आहे, आमची थोडीशी शेती आहे। पण हा जे रस्ता जो खुला करण्याची मागणी केली जाते ना, ही पश्चिम टोकामध्ये जे या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन खुली करायच्या संदर्भात आग्रह धरला जातोय, धक्कादायक गोष्ट आहे। पण ही गोष्ट म्हणजे आमच्या शेतापर्यंत जायला आता आऊट नेला रस्ता नाही। अक्षरशः आयटी पार्क फेज 1 मध्ये मी शेती असून मला शेती करता येत नाही, तळ तुंबले पाण्याचे। या बाजूला पाहिलं तर नाले बंद केले, साहेब जुन्या नकाशामध्ये किंवा पीएमआरडीच्या ह्याच्यामध्ये पण काही ठिकाणी नाले उडे आहेत। जुने जे एवढं आता माझं डोंगर आहे आयटी पार्क झालं त्यावेळेस मारुंजी मध्ये, एवढं मोठं डोंगराचं पाणी त्याच्या नैसर्गिक प्रवाहाने जात होतं। आता कंस्ट्रक्शन झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या, भात खासरा सपाट केली, ओढे नाले बुजवले गेले। मग हे कोणी बुजवले? आम्ही स्थानिकांनी तर नाही बुजवले। तिथं कारवाई होत नाही का? नाही, कारवाईच्या संदर्भामध्ये आता यंत्रणा खूप, कारण हा भाग कशा प्रकारे कोण कारवाई करतोय काय करतोय त्याच्या परत आरोप प्रत्यारोप होईल। आम्हाला ते आंतरिक गोष्ट जास्त माहित नाही, फक्त आम्हाला वस्तुस्थिती काय दिसते, रस्त्यावर पाणी तुंबले, ओढे अडवलेत। मग ते कुणी अडवलेत, काय अडवलेत ते यंत्रणांचा भाग आहे, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचा काय दोष? नक्कीच या ठिकाणी आता शेतकऱ्यांकडून विरोध होताना आपल्याला जो आहे एकूण पाहायला मिळतं। मात्र पीएमआरडी कडून जे आहे आता 30 तारखेनंतर या सर्व भड्या धेंड्यांवर असेल किंवा ज्यांनी अतिक्रमण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार होते। मात्र अद्यापही पीएमआरडी कडून कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायलाच मिळत नाही। एकूणच पाहिलं तर या गरीब जे जनता आहे किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आपल्याला एकूणच मात्र या पीएमआरडी कडून पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।